नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन व्हिडिओची सुरुवात मी संध्याकाळी 4 वाजता केली। तर आम्ही आलो टेरेस वरती। फौजी साहेब आज लवकरच आलेत ना, म्हणले आपण झाडांना आज खत देऊ। जरा उघड झालंय ना, आभाळ आज आहे पण थोडं थोडं आहे आणि ऊन पण पडलंय जरा। तर झाडांना खत देतो आम्ही आज। हे पहा चांगलंच कडक ऊन पडलंय 4 वाजता। तर हे पहा फौजी साहेब गुलाबाच्या झाडांना खत देतात। कोणतं कोणतं खत मिक्स केलं हे? कंपोस्ट आहे का? कंपोस्ट खत आहे, शेण खत पण आहे आपल्याकडं, पण फौजी साहेब म्हणले आपण कंपोस्ट खत देऊ। खत घातल्यानंतर असं थोडंसं पोकळ करताय का? अच्छा, शेण खत घालायचं आणि मग थोडीशी अशी माती मोकळी करायची बुडाची, म्हणजे ते खत मिक्स झालं जातं मातीमध्ये। हे काय असं उन्हाळ्यात 1-2 महिने आपण दिलंच नाही खत, आहे ना, कडक उन्हाळा होता तेव्हा, झाड जळते त्यावेळेस, आहे ना। आता खत घातल्यावर छान होते झाड ना। किती गुलाब फुटलेत ना। काल मी किती फुलं काढून नेले गुलाबाचे खाली, आता पुन्हा किती आलेत हे पा। काल एवढ्या सकाळ्या होत्या, आज लगेच उमलल्यात। वर्षांना पण द्या आता सरसगट सगळ्यांना। कसे निबार ढग आलेत ना, आबाळ है ना। रोज कसं आबाळ सगळं म्हणजे गडद भरून गेल्यासारखं असायचं, पण आज कुठं मुडं ढग आहेत मोठाले। दादू बसला, दादू बसला मस्त निवांत। चुली बनवायचं काय काहीतरी? नाही आज उघड झालंय हे काय, आज कुठं मुलं ढग आहे तर नाहीच भरून आलं तर बघू मग, है ना हो। आज पाऊस नाही आला तर बनवायचं काहीतरी चुलीवर। वारा असतं, हा वारा असतं, पाऊस नाही आला तरी। वारे वावदानाचे दिवस आहेत ना, जाऊ द्या। उन्हाळ्यामध्ये थंडीमध्ये आपण आनंद घेतो, आहे की नाही, तेवढंच बाद झालं। हे 2 ट्रे मोकळे झाले, त्याच्यात काय लावायचं? हा काय निळे 2 ट्रे, काय लावायचं त्याच्यात? आहे ना कोथिंबीर वगैरे काहीतरी, कोथिंबीर पालक, हा खाली माती आणू देऊ लावून, है ना। वारा सुटलं बघा लगेच। वारा सुटल्यावर काय चुलीव करता येते नाही का। बसा ऊन जरा थोडस, बाकी त्यांना घाला थोडं कडक लागते। 4 वाजून कडक ऊन आहे। फौजी साहेब तापले उन्हामध्ये, बसलेत थोडस आता। आणि सागर पण बसला इथं सावलीला। आता फौजी साहेब सगळ्या झाडांना खत घालतेत। तर खत घातल्यानंतर ती माती थोडी मोकळी करावी लागती, म्हणजे ते खत त्या मातीमध्ये मिक्स झाल्या जातं आणि झाडांच्या मुळापर्यंत पोहोचतं मग ते। तर झाडांच्यातली माती फौजी साहेबांनी मोकळी केलेली ना, त्याच्यामध्येच मी आता धने थोडे थोडे टाकून देते, म्हणजे कोथिंबीर पण मस्त आल्या जाती। तर मध्ये आपलं झाड पण राहतं आणि झाडाच्या साईडची जी माती असते ना मोकळी, तर त्याच्यामध्ये कोथिंबीर पण आल्या जाती मस्त, म्हणजे 2 in 1 काम होऊन जातं आपलं। आपल्याला कोथिंबीर पण मिळती आणि झाड पण राहतं। स्पेशली एखाद्या गमल्यामध्ये असं धने कोथिंबीर लावायची गरज नाही पडत। जे आपले झाड आहेत ना, त्यांच्याच बाजूनी थोडे धने टाकून दिले की कोथिंबीर आल्या जाते। आणि बऱ्याचशा ताई विचारत असतात की ताई तुमचे झाड इतके हिरवेगार असतात, तुम्ही झाडांसाठी काय टाकता, कोणतं खत टाकता? तर ताईंनो मी शेणखत टाकत असतो आणि शेणखतापासूनच बनलेलं कंपोस्ट खत टाकत असतो आणि DAP खताचे 4-5 दाणे घालत असतो झाडांना, म्हणजे त्यांनी हिरवेगारपणा टिकून राहतो झाडांच्या पानामध्ये, झाडं हिरवेगार राहतात। आणि उन्हाळ्यात 2 महिने तर आम्ही अजिबात खत घातलं नाही झाडांना, कारण उन्हाळ्यामध्ये खत घातलं ना झाडांना, झाडं जळण्याची शक्यता असते। राजूचा आवाज आला, कुठे गेला गड्या?
आभाळ परत भरून आले ना. आला आला आपण वरतीच येत आंघोळ बिंघोळ करून वरती आलाय. आंघोळ पण झाली. अरे वा चहा पण करून पिला. वा रेडी टेडी गो. जरा बसा थोडं. चेला आला तुझा. पप्पा तुला मामाचा चेला म्हणतात बघ आता. तेव्हा तुम्ही नाही चेला. मम्मी पशी आलं. मामा घेऊन आला तुला वर. मी इकडे सगळं एवढं 2-3 कोंड्या राहिल्या. चालतं घे घालून मग पाणी घालू झाडांना नाही का. मग आज भाजी काय करायची राजू. मेथी लसूण मेथी का. चालते चालते छान लागते ना. चालते. हे बघ लोक फिरायला यायला लागले. नाही का ढग येतेत जातेत. बरं आहे बाबा थोडं उघडं पण पाहिजे. सारखं सारखं झाकून चांगलं नाही. झाडांचे रोग पडत येत. ड्रम मधल्या याला पण थोडं घातलं ना. ते चाफ्याचं झाड इकडच मध्ये ओढावं का. नाही राहू दे ना. बरोबर आहे. ते आता वेलवर गेलाय त्याला नाही हलवता. हा का. तिकडे काढून घ्यायला हा का. ते तुटलं ना ते वेल बघ ना. हे उपटूनच काढायचा का वेल. ह्यो खाली झुकल्यावर झालाय. हो ह्यो गोकर्णाचा वेल याच्यातला झुकल्यावर झालाय खाली. काय 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 आलं. तो पण वर गेलाय. त्याला खड्डेच राहिलं होतं का. आता पावसाळ्यात ते पामट्रीची झाड छान होते ना. ते पलीकडेच पाण्याचं तळ साचलंय ना. मच्छर होते ना. है ना. तोंड धुवा थोडस असं ऑइली ऑइली झालंय. खाला काला हो गया. तोंडच धुत नाही. सकाळी एकदा तोंड धुतलं तर संध्याकाळी थोडं तोंड धुत जावा. तेलकट तेलकट वाटतंय जरा चेहरा. है ना. चला तो बिले काळा दिसतोय. मग तोंड का नाही धुत. ए पिल्या ए पिल्या ए पिलो ए माय पिलो. दाखव तोंड दाखव. मग अजिबात आबळ नव्हतं. आता एकूण आबळ आले पाऊस चालू झाला. घ्या ना आतमध्ये. मग घ्या लवकर. जास्त वाढवायला लागलंय. चिखल होईल. हा राजू ए राजू लाईट गेली. राजू गाडी आतमध्ये घे. चल आकाश साईच्या लाईट बंद कर भाऊ. इन्व्हर्टरवर एवढ्या लाईटी चालायच्या नाही. लाईट गेली. लाईट बंद कर साईडच्या. अरे पाऊस यायला लागला. गाडी आतमध्ये घे ना. हळूहळू घर जायला पण लागलंय. घे आतमध्ये. काय रे. आता प्रदोष काळ झाला होता ना. दिवाबत्तीचा वेळ झाला होता. म्हणलं दिवाबत्ती करून घ्यावा. तर घरामध्ये दिवे लावले मी. घरातली दिवाबत्ती झाली. त्यानंतर बाहेर दिवे लावून घेतले मी.
तर संध्याकाळचं असं दिवाबत्ती झाल्याशिवाय प्रसन्न वाटतच नाही. बाहेर असं तुळशीला दिवा लावल्यावर एकदम छान वाटतं. आपलं घरदार अंगण पण एकदम पॉझिटिव्ह वाटतं. तर तुळशी वृंदावनामध्ये मी असं छोटंसं ते घर आणून ठेवलेलं आहे ना. किती हवा असली चालू ना तरी पण त्याच्यामध्ये दिवा लावला ना तो छान दिवा तेवत राहतो बराच वेळ. आणि शमीच्या झाडाजवळ दिवा लावत असते ना, वारा असले की तो विझतो, पण तुळशीतला दिवा तसाच राहतो मग. आपण घरीच धूप बनवलेली ना, त्या धूपमध्ये गुगल, लोबान, भीमसेनी कापूर, त्यानंतर हवन सामग्री असं बरंचसं वापरलेलं आहे ना. तर त्यामुळे मी असं धूप जाळते आणि आपल्या कंपाऊंडमध्ये घरादारामध्ये सगळीकडं ती धूप दाखवत असते. तर त्यांनी पण घरामध्ये पॉझिटिव्हिटी टिकून राहते. आता संध्याकाळची दिवाबत्ती झाली, त्यानंतर मी सगळ्यांना एकदा चहा करून दिला आणि भाजी करून घेतली पटपट आणि लागले चपात्या करायला. चपात्या पण झाल्या. आता स्वयंपाकाचे भांडे लगेचच्या लगेच घासून घेतली की मग जेवणाचे भांडे नंतर जास्त पडत नाहीत. त्यामुळं म्हणलं आता किचन थोडासा पुसून घेते आणि 2-4 भांडे स्वयंपाकाचे तेवढे घासून घेते. आणि बसलो आम्ही सगळे जेवायला. तर आजकाल आम्ही लवकरच जेवत असतो. राजू हाय हॅलो करतोय सगळ्यांना. तर 7-8 वाजेपर्यंत जेवण होतं आमचं. पहिलं तर आम्हाला 9-9:30 वाजायचे जेवायला, कधी 10 पण वाजायच्या. पण आता सागर आणि मी जिमला जायला लागल्यापासून आम्ही थोडंसं डिसिप्लिनमध्ये राहायला लागलो. नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. तर कालचा जो व्हिडिओ टाकला होता ना मी, त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी आभारी सर्वांची. आणि कालच्या व्हिडिओला बऱ्याचशा ताईंच्या कमेंट होते की ताई तू जी बरणी दाखवली त्यामध्ये काय आहे आणि कशाची बरणी ती. तर ही बरणी आहे GNC प्रो परफॉर्मन्स वेट गेनर आहे हे. तर आता हे उलटं दिसेल तुम्हाला, व्यवस्थित दाखवते, हे पहा. तर हे वेट गेनर आहे. काय होतं, जिम मध्ये आपली हाईट किती आहे आणि आपलं वेट किती आहे काय सगळं चेक करतात. तर माझ्या हाईटनुसार मला वेट कमी करायचंय माझं, आणि सागरला त्याच्या हाईटनुसार त्याचं वजन वाढवायचंय. तर त्याचं वजन वाढवण्यासाठी हे वेट गेनर मी मागवलेलं आहे. तर रोज सकाळचं घ्यायचं असतं हे. पाण्यामध्ये घेऊ शकतो, दुधामध्ये घेऊ शकतो, तर जसं हवं तसं आपण ते प्रोटीन घेऊ शकतो. तो घेतो रोज सकाळचं. त्याने काय होतं, तब्येत चांगली होती. आता आपलं इंडियन जेवण कसं असतं, आपल्या इंडियन जेवणामध्ये कार्ब्स जास्त असतात, चपाती भाकरी, त्यानंतर भात खातो आपण जास्त प्रमाणामध्ये, आपण कार्ब्स खातो आणि त्यामुळे वजन वाढतं. आपल्याला आपल्या हाईटनुसार आपल्याला प्रोटीनची गरज असते. आणि रोज काय आपण प्रोटीन खात नाही, प्रोटीन आपल्या जेवणामध्ये जात नाही, तर त्यामुळे आपल्याला प्रोटीनची गरज असते. मी काय प्रोटीन वगैरे काहीच नाही घेतलेलं, आपलं घरगुती जे डाएट असतं ना त्यानुसार मी चाललेली आहे. तर बऱ्यापैकी माझं वजन कंट्रोलमध्ये आलंय. आणि हे सागरची तब्येत चांगली होण्यासाठी हे वेट गेनर मागवले मी. माझ्यासाठी प्रोटीन वगैरे काहीच नाही घेतलेलं मी. तर पाहूया माझ्या हाईटनुसार किंवा माझं वजन किती कमी होते काय, त्यानुसार प्रोटीनची गरज पडली तर पुढे घेऊ. आणि चाललंच आपल्या घरगुती व्यवस्थित डाएटनुसार तर काय हरकत नाही, आपण घरी आपण व्यवस्थित डाएट घेऊ शकतो. तर बऱ्याचशा ताईंनी विचारलं होतं, त्यामुळे म्हणलं सांगावं. तर जिम लावली ना शक्यतो प्रोटीन घेतातच. तर सागर हे वजन वाढवण्यासाठी घेतोय ताईंनो. आणि काल एका ताईची कमेंट होती, ताई तुमची इथं मांजर होती, ती मांजर काय झाली. आमची इथं पण मांजर होती, तर ती मांजर मेली. त्यामुळं माझा मुलगा आणि मी खूप रडत होतो आणि खूप वाईट वाटलं. तर तुमच्या मांजरीविषयी थोडंसं आम्हाला सांगा. तर याच्या पाठीमागं पण भरपूर कमेंट येत होत्या, मी त्याचा रिप्लाय दिला होता. तर आमची मांजर होती, 2 वर्ष होत आली आता. तर ती मांजर आमची मेली. तर आम्ही पण मांजर पाळली होती. एवढंसं छोटंसं पिल्लू होतं, एकदम पांढरं शुभ्र होतं, इतकी छान दिसायला होती, तिचे घारे डोळे होते आणि ती इतकी हुशार होती ना. कुठं जर बाहेर फिरायला गेली ना तर तिला म्हणलं ना मनी, तर ती तिकून आवाज ऐकला का पळत यायची आणि लाड घालायची. तर गावरानच होती, पण गावरान वाटतच नव्हती ती, अशी इंग्लिश टाईप वाटत होती.
आणि पांढरी शुभ्र होती. आम्ही तिला 8 दिवसाला आंघोळ घालायचो, खूप तिचं म्हणजे केअर करायचो. ती वरचं काहीच नव्हती खात, चपाती नव्हती खात, काहीच खात नव्हती, बिस्किट वगैरे काहीच नसं खात. तिला फक्त पेडिग्री लागायची आणि दूध लागायचं. पण तिला पिल्लं पण झाले 2-3 वेळा. ते पिल्लं आम्ही गावाकडे इकडे तिकडे फोन केला, कोणाला पिल्लं पाहिजे का, इतके मस्त पिल्लं व्हायचे तिचे, एकदम पांढरे शुभ्र इतके क्यूट पिल्लं असायचे. आणि मग ते एवढे 6-6 पिल्लं झालेले कुठं सोडून द्यायचे. मग आम्ही इकडे तिकडे फोन करायचो, यांना त्यांना ते देऊन टाकायचं ज्याला पाहिजे त्याला. आणि ते पांढरे मस्त पिल्लं असायचे ना, लोक आवडीने घेऊन पण जायचे. तिचं थोडंफार दुखत होतं, पिल्लं झाले तिला, पिल्लं चांगले 1-1.5 महिन्याचे झाले होते आणि तिचं दुखतच होतं आणि ती गायब झाली. असं म्हणतात की मांजरीला तिचं मरण दिसतं, पुढं तिचं काय होणार आहे. तिला तिचं मरण दिसलं की ती आपल्या घरात मरत नाही, थांबत नाही, ती दुसरीकडे जाऊन मरती असं म्हणतात. पण ती त्याच्यामुळं काय माहिती, मग तिचं दुखत होतं, ती गेली तर परत आलीच नाही. मग तसं पण मांजर पाळावं, पण त्याची खूप केअर करावं लागते. तिचं केस गळतात घरामध्ये, तिचं व्यवस्थित तिचे अंगाचे केस ते गळतात ते काढले पाहिजे. जेवणामध्ये केस गेले ना तर त्याचं पण खूप अवघड असतं. आणि फौजी साहेब आम्हाला ओरडायचे पण पहिलं की केसांना सांभाळा तुम्ही, तुम्हाला मांजर खूप छान वाटती. आकाशात मला महत्वाचं म्हणजे आकाशात मला खूप लळा होता मांजरीचा. ती मांजर गेल्यानंतर आम्ही 8 दिवस तुमच्यासारखंच ताई रडत होतो आणि असं खूप चुरचूर लागायची, कुठं दिसन की काय, इकडे तिकडे असं फिरायला गेलं ना आम्ही पाहायचो, मनी मनी आवाज द्यायचो. आली की काय आम्हाला भास व्हायचं, रात्रीचा आली की काय दरवाजा वाजवते की काय, ती दरवाजा वाजवायची. तर ती मांजर गेली. त्याच्यानंतर आम्ही मांजर पाळलीच नाही आणि पाळायचीच नाही म्हणलं, कारण ते इतका लळा लागतो ना प्राण्यांचा आपल्याला, की ते गेले का त्यांना काही झालं ना खूप वाईट वाटतं. तर आम्ही इथं राहायला आल्यानंतर आम्ही एक छोटासा डॉगी पण पाळला होता, त्याचं नाव ऑस्कर ठेवलं होतं आम्ही. आणि त्याला पण म्हणजे छोटंसं पिल्लू होतं आणि त्याला पण दुसरं कुत्रं असं थोडंसं बाहेर आम्ही नाही का खेळायला सोडलं त्याला, दुसरं मोठं कुत्रं आलं आणि त्याला मारून गेलं. मग ते त्याच्यानंतर सुद्धा आम्ही 7-8 दिवस खूप असं वाईट वाटायचं. आकाशन मी तर खूप रडायचो. आकाशन मलाच प्राण्यांचा खूप लळा आहे. तर आकाशन मी रडत बसायचं. ते कुत्रं मेल्यानंतर त्याला आम्ही व्यवस्थित जमिनीमध्ये पुरलं, त्याला असं टाकून दिलं नाही, खूप वाईट वाटायचं. ते समोरच दिसायचं. त्याच्यानंतर आम्ही ते कुत्रं नाही पाळलं, म्हणलं पाळायचंच नाही. आणि त्याच्यानंतर मग मांजर पाळली, म्हणलं मांजर काय घरात असतील, ती तिच्या मागं कुत्रं लागलं तर ती झाडावर चढती किंवा भिंतीवर चढती, म्हणलं तिला काय व्हायचंय. मग आम्ही मांजर पाळली. पण तिचं पण असं झालं. मग म्हणलं मांजर पण नाही पाळायची, काहीच नाही पाळायचं, जाऊ द्या मरू द्या. तर असं झालं होतं ताई, त्यामुळं आम्ही मांजर पण पुन्हा पाळायचं नाही. तर ताई बोलल्या होत्या तुमच्या मांजरीविषयी थोडंसं सांगा, त्यामुळे म्हणलं सांगावं. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.